या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन अनसिमेट्रिकल आय सेक्शन यातील न्यूमेरिकल पाहणार आहोत. तर अनसिमेट्रिकल आय सेक्शन म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊया. आतापर्यंत याच्या अगोदर आपण दोन न्यूमेरिकल सिमेट्रिकल आय सेक्शन वरती पाहिली होती. आता आपण अनसिमेट्रिकल आय सेक्शन पाहणार आहोत. सिमेट्रिकल म्हणजे काय असतं रे, जेवढी वरची फ्लेंज आहे तेवढीच बॉटम फ्लेंज असते. आणि अनसिमेट्रिकल म्हणजे काय, एक फ्लेंज मोठी दिलेली असती, एक छोटी दिलेली असते. मग यात आता एक तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे काय असतं, याच्यात काय असतं, एक्स एक्स ॲक्सिस बरोबर याच्या सेंटरमधून जातो, वाय वाय ॲक्सिस बरोबर याच्या सेंटरमधून जातो. म्हणजेच काय रे, टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स हे आपलं काय असतं, एक्स बार असतं, आणि टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स काय असतं, वाय बार असतं. परंतु अनसिमेट्रिकल आय सेक्शन मध्ये बघा, ही बॉडी जर आपण सेंटरमधून अशी बेंड केली तर काय होते बघा, लेफ्ट साईडला जेवढा एरिया आहे तेवढाच काय होतोय, राईट साईडला एरिया असतो. म्हणजेच आपला वाय वाय ऍक्सिस कुठून होणार, इथून पास होणार. म्हणजेच एक्स बार आपलं काय असतं, टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स एक्स बार असतं. सेम कंडिशन इकडे सुद्धा फॉलो होते. जेवढी बेसच्या हाफ आपला एक्स बार असतो, तसाच मोठी जी काय तिची फ्लेंज आहे त्याच्या हाफ डिस्टन्स काय असतं आपलं इकडं एक्स बार असतं. परंतु इथं बघा, टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स काय असतं, वाय बार असतं. परंतु इथं तसं होत नाही. आता सपोज ही संपूर्ण बॉडी आहे, त्याला मी बरोबर सेंटर मधून असं फोल्ड केली. फोल्ड केल्यानंतर बघा, हा बारका एरिया आहे, म्हणजेच इथून ते वरच्या साईडला छोटा एरिया आहे. इकडून इकडे खाली काय होतंय, जास्त एरिया राहते. म्हणजेच ह्या बॉडीला बॅलन्स करण्यासाठी काय करायला लागते, जर सेंटरला तेवढं तर वेट ह्या साईडला जास्त असल्यामुळे बॉडी ह्या साईडला झुकणार. म्हणून काय करावं लागेल, सेंटरच्या पासून जरासं खाली आपल्याला काय करावं लागेल, तसा एक पॉइंट घ्यावा लागेल, जेणेकरून काय होणार, आपली संपूर्ण अनसिमेट्रिकल आय सेक्शन काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. म्हणजेच काय होतं, या साईडला एरिया कमी असल्यामुळे काय होणार, बॉडी ह्या साईडला जास्त झुकणार. सेंट्रॉइड बघा, इथं सेंटर घेतला, ह्या साईडला एरिया जास्त असल्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, सेंट्रॉइड इथून इथं असं खाली कुठेतरी घ्यावं लागेल. परंतु सिमेट्रिकल आय मध्ये काय होतं, जेवढं काय डिस्टन्स होतं त्याच्या हाफ वरती आपला काय व्हायचा, एक्स एक्स ऍक्सिस यायचा. परंतु यात काय होतं, एक्स एक्स ऍक्सिस हाफ डिस्टन्स वर न येता हाफ डिस्टन्सच्या खालच्या साईडला जरा काय होतो, आपल्या एक्सिस ऍक्सिस शिफ्ट होतो. हा दोन्हीतला मेन डिफरन्स आहे. एक्स बार जेवढा यात असतो तेवढाच यात सुद्धा एक्स बार येतो. टोटल डिस्टन्सच्या हाफ मोठी फ्लेंज असते त्याच्या हाफ काय येणार, एक्स बार येणार. आणि इथं काय, टॉप आणि बॉटम फ्लेंज सेम असल्यामुळे काय होतं, एक्स बार हाफ डिस्टन्स येतं. दोन्हीचा एक्स बार कसा येणार आहे, सेम येणार. जेवढी फ्लेंज आहे त्याच्या हाफ काय येतं, एक्स बार येतो. परंतु इथला जो वाय बार आहे, आय सेक्शन मध्ये जेवढी हाईट आहे त्याच्या हाफ वरती काय असणार आहे, आपला वाय बार येणार. परंतु आय सेक्शन मध्ये काय असतं, ज्या साईडला मोठी फ्लेंज आहे त्या साईडला काय होतं, कमी असं शिफ्ट होतं. जिकडे मोठी फ्लेंज आहे त्या साईडला आपला काय होतं, सेंट्रॉइड शिफ्ट होतं. म्हणजे वाय बार काय होतं, त्या साईडला कमी असतं. सपोज ही बॉडी जर अशी केली तर काय होणार, इथून वरती शिफ्ट होणार. म्हणजे जिकडं जास्त एरिया असतो त्या साईडला आपला काय होतं, सेंट्रॉइड शिफ्ट होतो. हे झालं बेसिक. आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला आपण काय करूया, ट्राय करूया. काय, डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड ऍक्सिस एक्स एक्स अँड वाय वाय ऑफ अनसिमेट्रिकल आय सेक्शन. म्हणजेच काय, एक फ्लेन छोटी असणार आहे आणि एक फ्लेन मोठी असणार आहे. आणि आय सेक्शन म्हणजे दिसायला आय सारखाच दिसतो, म्हणून तो आय सेक्शन. विथ फॉलोइंग डिटेल, टॉप फ्लेंज म्हणजे जी काय टॉपची फ्लेंज आहे ती काय, 100 mm इंटू 20, म्हणजे बेस त्याचा 100 mm आहे आणि डेप्थ 20 mm. बॉटम फ्लेंज 160 mm इंटू 20 mm, म्हणजेच बॉटम साईडला मोठी बाजू आहे. बॉटमला 160 बेस आहे आणि डेप्थ 20 आहे. आणि टॉपला जे आहे ती छोट आहे, त्याची बेस किती आहे, 100 आहे आणि 20 आहे. वेब दिलेलं आहे, वेब किती आहे, 80 mm हाईट असणार आणि त्याची थिकनेस किती असणार आहे, 20 mm. सर्वप्रथम काय करूया, आपण डायग्राम ड्रॉ करूया. टॉपला 10 आहे, 100 आहे आणि बॉटमला 160, म्हणजे खालची जी असणार आहे ती मोठी येणार आहे, वरची छोटी येणार आहे. तसंच आपण ड्रॉ करूया. टॉपला छोटी, बॉटमला
मोठी. सिमिलरली तसंच आपण ड्रॉ केलेलं आहे. डायमेन्शन देऊया. टॉप फ्लेंज 100 mm. इथून ते इथे हे डिस्टन्स किती असणार आहे? 100 mm असणार आहे. आणि याची थिकनेस किती दिलेला आपल्याला? डेप्थ 20 mm दिलेले, 20 mm. सिमिलरली बॉटम साठी किती आहे? 160. लिहूया 160 mm इंटू डेप्थ किती दिले? 20 mm. वेब साठी किती दिले? 80 हाईट दिलेले आहे. इथून ते डिस्टन्स किती आहे? 80 mm. आणि थिकनेस किती दिले? 20 mm. दिलेल्या माहितीप्रमाणे आपण काय केलं? अनसिमेट्रिकल आय सेक्शन ड्रॉ केला. हा किती रेक्टँगल पासून तयार झालाय तर बघा, हा फर्स्ट रेक्टँगल, इथून ते हा सेकंड रेक्टँगल आणि हा थर्ड रेक्टँगल. 3 रेक्टँगल पासून हा अनसिमेट्रिकल आय सेक्शन तयार झालेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे फाइंड आउट करायला सांगितलंय? एक्स एक्स आणि वाय वाय ऍक्सिस. म्हणजेच काय रे, आपल्याला एक्स बार आणि वाय बार सर्वात प्रथम फाइंड आउट करावा लागेल. तो फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार? एक्स एक्स ऍक्सिस आणि वाय वाय ऍक्सिस भेटणार आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. मग काय करूया, इथं आपल्याला दोन्ही पण ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं. म्हणजे आपल्याला एक्स बार सुद्धा काढावं लागेल आणि वाय बार सुद्धा फाइंड आउट करावं लागेल. मग एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करण्यासाठी काय करतो? सर्वप्रथम आपण एकदम लेफ्ट साईडची जी आउटर एज आहे, आता बघा इथं छोटी एज आहे, इथून आपण ड्रॉ नाही करायची. जी आउटर एज असते तिथून काय करायची? व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. आणि बॉटमला जी आउटर आहे तिथून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. इथून जर तुम्ही केलं तर आन्सर चुकू शकतं. त्यामुळे काय करायचं? लेफ्ट साईडला सगळ्यात जी बाहेरची साईड आहे तिथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि बॉटमला जी सगळ्यात खालची लाईन आहे तिथून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आणि या रेफरन्सचे ऍक्सिस आपण काय करायचं? सेंट्रॉइडल फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. सर्वात प्रथम बघा, पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडल कुठे येणार? हे जर का 20 असेल तर काय होणार? इकडे 10 आणि इकडे 10 वरती येणार. म्हणजे इथं असं काहीतरी एक्स 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 येणार. टोटल डिस्टन्स किती आहे? 100. 100च्या हाफ वरती काय होणार इथं आपलं? म्हणजेच काय होणार? या साईडला 50 mm आणि या साईडला 50 mm. म्हणजेच काय केलं आहे आपण? पहिल्या रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस आणि वाय वाय ऍक्सिस फाइंड आउट केला, तर आपण G1 म्हणतो. नेक्स्ट बघा, दुसऱ्या रेक्टँगलचा वाय वाय ऍक्सिस कुठे येणार? वाय वाय म्हणजे उभा ऍक्सिस बरोबर सेंटरला येणार. टोटल जर का 20 असेल तर इकडं काय होणार? इकडं 10 आणि इकडं 10 येणार. आणि टोटल एक्स एक्स ऍक्सिस कुठे येणार? टोटल 80 असेल तर याच्या हाफला इथं हे येणार. किती येणार? ते वरती किती येणार? 40 mm आणि खालती 40 mm. बरोबर इथं काय होणार? आपला G2 ऍक्ट होणार. तिसऱ्या रेक्टँगल साठी बघा, टोटल 160 आहे तर याच्या हाफ काय होणार? इथं 160च्या हाफ काय होणार? 80 mm. हा 80 mm. इथं काय होणार? आपला वाय वाय ऍक्सिस येणार. हे टोटल 20 असेल तर इथं 10, इथून 10 वरती काय होणार? आपला एक्स एक्स ऍक्सिस ड्रॉ होणार. म्हणजे बघा, तिन्हीचा आपण काय केला? तिन्ही रेक्टँगलचा सेपरेट सेंट्रॉइडल फाइंड आउट केला. आता काय करूया? एरिया आणि ह्या रेफरन्स ऍक्सिस पासून x1 x2 x3 y1 y2 y3 फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा बघा, A1 पहिल्याचा एरिया काय होणार? बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे? 100 mm इंटू डेप्थ किती? 20. ही फाइंड आउट करण्यासाठी एक अप्रॉक्सिमेटली आपण व्हॅल्यू फाइंड आउट करूया. बघा, सिमेट्रिकल आय सेक्शनचा वाय वाय कुठे येतो? इथे येतोय. बघा, जेवढा लेफ्ट साईडला एरिया आहे तेवढाच राईट साईडला, म्हणून वाय वाय इथे येणार. वाय वाय कधी येतो? ज्यावेळी आपण एक्स बार काढतो तेव्हा. म्हणजेच एक्स बार किती येणार रे? रेड पननेल येतो. एक्स बार किती येणार? टोटल जी काही खालची फ्लेंज आहे त्याच्या हाफ येणार. किती होती? 160. 160ची हाफ किती येणार? 80 mm. एक्स बार आपला किती येणार? 80 mm. आणि वाय बार फाइंड आउट केलं म्हणजे काय येतं? एक्स एक्स. बघा, खालच्या साईडला एरिया जास्त असल्यामुळे हाफ डिस्टन्सच्या खालच्या साईडला काय होणार? आपला एरिया सेंट्रॉइडल शिफ्ट होणार. म्हणजेच बघा,
टोटल डिस्टन्स किती येणार हे 20 प्लस इथून हे 20 प्लस इथून ते हे किती आहे 80 प्लस इथून ते किती दिले 20, म्हणजे टोटल डिस्टन्स किती आहे 120 डिवायडेड बाय 2, म्हणजे ह्याच्या हाफ डिस्टन्स किती येणार 60 mm. परंतु काय होतंय ह्या 60 mm च्या वरच्या साईडला कमी एरिया आहे आणि 60 mm च्या खालच्या साईडला जास्त एरिया आहे, म्हणून काय होणार पॉईंट आपला सेंट्रॉइडल खालच्या साईडला, जिकडे जास्त वजन आहे त्या साईडला आपला सेंट्रॉइडल काय होतो शिफ्ट होतो, म्हणून काय होणार आपला आन्सर 60 पेक्षा कमी येणार. वाय बार इज लेस दॅन 60 mm, म्हणजे 60 mm पेक्षा आपला काय आला पाहिजे वाय बार कमी आला पाहिजे. बघूया कॅल्क्युलेट करूया. सर्वप्रथम एरिया पहिल्याचा कसा 100 × 20 किती येणार 1000, युनिट काय असतं mm². A2 दुसऱ्या रेक्टँगलचा एरिया बघा बेस इंटू डेप्थ, बेस किती असणार आहे 20, डेप्थ किती दिले 80, 80 × 20 1600 mm². 100 × 20 2000 बघा 100 × 20 2000, 20 × 80 1600. A3 तिसऱ्या रेक्टँगलचा बेस इंटू डेप्थ, बेस किती आहे 160 इंटू डेप्थ किती आहे 20, किती येणार 3200 mm². करूया 160 × 20 3200 mm². नेक्स्ट आता x1 x2 x3 फाइंड आउट करूया. x1 म्हणजेच काय रे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, रेफरन्स ॲक्सिस पासून बघा इथून ते हे डिस्टन्स, इथून ते हे डिस्टन्स, इथून ते हे डिस्टन्स, तिन्ही पण काय होणार आहेत रे एकाच ॲक्सिस वरती येणार आहेत, तिन्ही पण काय होणार एकाच ॲक्सिस वरती येणार, म्हणून x1 x2 x3 काय असणार आहे आपलं सेम असणार आहे. x1 किती असणार आहे इथून हे 80 mm काढलेलं आहे 80 mm, x2 इज इक्वल्स टू 80 mm आणि x3 इज इक्वल्स टू 80 mm. बघा इथून ते डिस्टन्स किती असणार आहे, जेवढं इथून एवढं 80 आहे तर इथून एवढं 80च असणार आहे, इथून एवढं 80च, म्हणजे काय पहिल्याचा वाय दुसऱ्याचा वाय तिसऱ्याचा वाय तिन्ही पण एकाच लाईन वरती आहेत, म्हणून जेवढं इथून डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स इथून सुद्धा असणार, इथून सुद्धा असणार. सिमिलरली y1 फाइंड आउट करूया. इथून ते हे डिस्टन्स कसं होणार बघा y1 इज इक्वल टू इथून हे 20 प्लस या रेक्टँगल पासून या रेक्टँगलचा बेस 80 प्लस हे टोटल 20 आहे, त्याचे हाफ किती असणार आहे हे 10, इथून ते डिस्टन्स किती असणार आहे 10, म्हणजेच काय होणार हे 80 20 100 100 प्लस 10 110 mm. नेक्स्ट y2 कसा येणार इथून हे 20 प्लस इथून हे हाफ डिस्टन्स, टोटल इथून हे 80 आहे त्याच्या हाफ किती असणार आहे 40, म्हणजेच हे 40 येणार 20 प्लस 40 60 mm. y3 किती येणार इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे टोटल 20च्या हाफ 10 mm. आता एक्स बार आणि वाय बार फाइंड आउट करूया. एक्स बार कसा असतो A1 x1 प्लस A2 x2 प्लस A3 x3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. करूया इथं कॅल्क्युलेट. A1 किती आहे 2000 इंटू x1 किती काढलाय 80 प्लस A2 किती आहे 1600 इंटू सगळं x2 x3 सुद्धा 80च आहे, मग डायरेक्टली लिहितो 80 प्लस तिसऱ्याचा एरिया किती आहे 3200 इंटू 80च येणार डिवायडेड बाय A1 A2 A3 2000 प्लस 1600 प्लस 3200. कॅल्क्युलेट करूया एक्स बार. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2000 इंटू 80 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1600 इंटू 80 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3200 इंटू 80 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं त्याला डिवायडेड बाय A1 2000 प्लस 1600 प्लस 3200 त्याला 80 आला.
एक्स बार इज इक्वल्स टू 80 mm. आपण काढलेलं स्टार्टिंगला की एक्स बार 80 mm म्हणून आपलं आन्सर काय आलं, बरोबर आलेलं आहे. आपण हे डायरेक्ट आन्सर काढू शकतो, परंतु एक्झामला मार्क मिळवण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. सिमिलरली वाय बार फाइंड आउट करूया. वाय बार कसा काढतो, A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. हे सगळे सेंट्रॉइड कसा काढायचा, त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते सर्व आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिले, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही या गोष्टी सर्व कव्हर करू शकता. तर आता व्हॅल्यू फाइंड आउट करूया. A1 किती आहे रे, 2000 इंटू Y1 किती आहे 110 ब्रॅकेट कंप्लीट प्लस A2 किती आहे 1600 इंटू Y2 किती आहे 60 प्लस A3 किती आहे 3200 इंटू Y3 किती आहे 10 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. कॅल्क्युलेट करूया, वाय बार मिळेल आपल्याला. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2000 इंटू 110 प्लस 1600 इंटू 60 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3200 इंटू 10 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू करतो, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, डिवायडेड बाय तिन्ही एरियाची ॲडिशन 2000 प्लस 1600 प्लस 3200 ब्रॅकेट कंप्लीट. इथे आलं आपलं 51.176 युनिट काय असणार आहे, सर्व युनिट MM मध्ये असल्यामुळे हे सुद्धा काय आपण करणार आहे, युनिट MM देणार आहोत. आपण इथं काढल्याप्रमाणे 60 पेक्षा कमी आला पाहिजे वाय बार. 60 पेक्षा कमी 51 असते, म्हणजे आपलं आन्सर काढलेलं बरोबर आहे. आता काय करूया, वाय बार वरती आपण वाय बार डिस्टन्स वरती आपला काय येतो, एक्स ऍक्सिस येतो, तो आपण काय करूया, ड्रॉ करूया. इथं केला बघा, एक्स बार म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 80, टोटल 160 ची हाफ 80 आहे, म्हणजेच इथून हाफ मधून काय जाणार आपला वाय वाय ऍक्सिस जाणार. ज्यावेळी आपण एक्स बार ड्रॉ करतो त्यावेळी आपल्याला काय भेटतं, वाय वाय ऍक्सिस मिळतो, आणि ज्यावेळी वाय बार डिस्टन्स फाइंड आउट करतो त्यावरती आपल्याला काय भेटतं, एक्स ऍक्सिस भेटतो. मग आता बघा, या संपूर्ण बॉडीचा हाफ किती वरती येणार रे, टोटल डिस्टन्स किती आहे, हे 20. इथं टोटल डिस्टन्स आपण देऊया, हा 20 प्लस हा 80 प्लस इथून हा 20, 120 mm. टोटल हाईट किती याची, बॉटम टू टॉप पर्यंत, ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत किती आहे 120 mm हाईट आहे. याच्या हाफ किती येणार, 120 डिवाइडेड बाय 2 60 येणार. म्हणजेच काय, हे डिस्टन्स किती असणार आहे 60 mm वरती असणार आहे. हे डिस्टन्स किती वरती आहे 60, आणि आपल्याला काय दिलेलं वाय बार, इथून ते डिस्टन्स किती आहे 51, म्हणजे इथून ते हे जर 60 असेल तर 60 पेक्षा कमी, म्हणजे याच्या खाली आपल्याला काय करावं लागेल, एक्स ऍक्सिस ड्रॉ करावा लागेल. मी इथं करतो, हा झाला आपला एक्स ऍक्सिस. हे ड्रॉ करताना सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन ड्रॉ करायचं. याचा सेंट्रोइड लिहिता या, याच्या खालीच हा येणार आहे, इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे 60, आणि इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे 51.7. जर तुम्ही वरती ड्रॉ केला तर आन्सर चुकणार आहे, म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक ऍक्सिस ड्रॉ करत चला. ऍक्सिस काढल्यानंतरच आपल्याला आन्सर मिळणार आहे, त्यामुळं ऍक्सिस आपला कुठे येतो, बॉडीचा सेंट्रॉइडल कुठे येतो, ह्या गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन करत चला. म्हणजेच काय होतंय बघा, इथून ते हा सेंट्रॉइडल 60 आहे, संपूर्ण बॉडीचा हाफ इथे येणार 60, याच्यापेक्षा कमी डिस्टन्स आहे ना 51, म्हणजे पहिल्यांदा 51 येणार, 52 53 54 55 आणि नंतर 60 येणार, म्हणून काय होणार आपला एक्स ऍक्सिस इथे येणार. आता काय करूया, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. 3 रेक्टँगल आहेत म्हणून काय करणार, Ix(x1) प्लस Ix(x2) प्लस Ix(x3). आता प्रत्येक रेक्टँगलची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. Ix(x1) पहिल्या रेक्टँगल साठी बघा, याचा एक्स ऍक्सिस कोणता आहे, हाय, आणि संपूर्ण बॉडीचा एक्स ऍक्सिस हाय,
दोघं एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचं. म्हणजेच काय, IG1 + A1 H1 स्क्वेअर. ओके. नेक्स्ट, रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, x असल्यामुळं BD³ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो रेक्टँगलचा, बेस इंटू डेप्थ पहिल्या रेक्टँगलचा. H1 x असेल तर काय करतो, y बार मायनस y1, y बार मायनस y2, y बार मायनस y3. जर y असतं तर काय केलं असतं, x बार मायनस x1, x बार मायनस x2, x बार मायनस x3. आता सध्या काय आहे, x आहे, म्हणजेच काय करणार मी, y बार मायनस y1 करणार, y बार मायनस y1 करणार. परंतु स्टार्टिंगला y बार घेणार का y1 घेणार, तर जी व्हॅल्यू मोठी आहे ती मी काय करणार, स्टार्टिंगला घेणार. जर तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं y बार मायनस y1 तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु मी काय करतो, मोठी व्हॅल्यू स्टार्टिंगला घेतो, छोटी व्हॅल्यू नंतर घेतो. पहिल्यासाठी काय असणार, y बार मायनस y1. आता बघा, पहिल्याचा सेंट्रॉइड हाय, म्हणजेच काय झालं, इथून ते डिस्टन्स काय झालं, y1 ही मोठी व्हॅल्यू आहे, म्हणून मी काय करणार, y1 मायनस इथून ते हे डिस्टन्स काय असणार आहे, y बार असणार आहे. त्याचा काय असतो, स्क्वेअर असतो. पहिल्याचं रेक्टँगलचं बघा, बेस किती आहे, 100, डेप्थ किती आहे, 20³ डिवायडेड बाय 12 प्लस पहिल्याचा एरिया आपण काढलेला आहे, बेस इंटू डेप्थ किती, 2000. y1 किती आहे, इथून ते हे डिस्टन्स इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे, 110. बघा टोटल किती डिस्टन्स काढले आपण, 120 काढले, 120 मायनस हे डिस्टन्स केलं, इथून ते हे डिस्टन्स किती आहे, 10 मायनस 10, तर किती येतं, 110च येतं. किंवा ऍडिशन जरी करत गेलं, इथून ते हे 20, इथून ते हे 80, 20 ने 80 किती झालं, 100 आणि हे 10 110. कसंही कॅल्क्युलेशन केलं तरी बरोबर येतं. y बार किती फाइंड आउट केलाय, 51.176 होल स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया, 110 मायनस 51.176 ब्रॅकेटचा स्क्वेअर, काहीतरी आन्सर आलं, इंटू 2000 इज इक्वल टू, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, प्लस 100 इंटू 20³ डिवायडेड बाय 12. मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी मी काय करणार, ENG प्रेस करणार. किती आला आपला आन्सर, 6.987 इंटू 10⁶. युनिट काय असणार आहे, mm⁴. हा झाला IXX1. सिमिलरली काय करू, IXX2 फाइंड आउट करूया. IXX2 बघा, दुसऱ्या रेक्टँगलचा XX आणि ओव्हरऑल अनसिमेट्रिकल आय सेक्शनचा एक्सेस एकमेकाला कसे आहेत, पॅरलल, म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला, IG2 + A2 H2 चा स्क्वेअर. XX ॲक्सिस साठी काय असतं रे, मोमेंट ऑफ इनर्शिया BD³ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया बेस इंटू डेप्थ दुसऱ्याचा. H हाईट कशी काढतो आपण XX साठी, तर y बार मायनस y2 असणार आता दुसऱ्यासाठी. मग आता y बार मोठा आहे का y2 मोठा आहे ते स्टार्टिंगला घेणार, आणि दुसरी छोटी व्हॅल्यू ती सेकंडला ठेवणार. मग बघा आता दुसऱ्याचा सेंट्रॉइड म्हणजे इथून ते डिस्टन्स y2 झालं, आणि इथून ते डिस्टन्स काय झालं, y बार झालं. म्हणजेच काय झालं, y2 आपलं मोठं असल्यामुळे काय केलं, y2 मायनस y बारचा स्क्वेअर केला. व्हॅल्यू पुट करूया, बेस किती आहे पहिल्याचा 20, दुसऱ्या रेक्टँगलचा बेस 20, डेप्थ किती आहे 80³ डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्या रेक्टँगलसाठी एरिया काढलेला आहे पण किती आहे तो 1600, किंवा दुसऱ्याचं लिहू शकता, हा BD किती आहे 2080, मग 20 × 80 करू शकता. इथं कॅल्क्युलेशन पुढे प्रोसेस वाढते म्हणून डायरेक्ट इथे एरिया लिहिला. इंटू y2 किती काढलाय आपण, y2 60 मायनस y बार किती फाइंड आउट केला, 51 मायनस 176 होल स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया, आपलं काय भेटणार, IXX2 व्हॅल्यू भेटणार. कसं आहे, 60 मायनस 51.176 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आन्सरमध्ये सेव्ह आहे, इंटू 1600 आन्सरमध्ये सेव्ह आहे, प्लस 20 इंटू 80³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12. मोठी संख्या छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस केलं, आन्सर किती आलं, 9
77.914 इंटू 10⁻³ युनिट काय असणार आहे mm⁴. सिमिलरली x(x3) फाइंड आउट करूया. ix(x3) इज इक्वल टू काय असणार आहे तिसऱ्या रेक्टँगल साठी बघा. हा तिसरा रेक्टँगल x ऍक्सिस त्याचा कुठं आहे इथं आहे. संपूर्ण अनसिमेट्रिकल आयचा x कुठं आहे इथं आहे. एकमेकाला हे दोन्ही कसे आहेत पॅरलल आहेत म्हणून काय करायचं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा तिसऱ्यासाठी म्हणून Ig3A3H3 चा स्क्वेअर. Ix असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो BD³ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो बेस इंटू डेप्थ तिसऱ्याचा काढायचा म्हणून 3. हाईट कशी काढतो x साठी हाईट घेताना काय करतो y बार मायनस y3 घेणार तिसऱ्यासाठी y बार मायनस y3 म्हणजे y मायनस y लिहितो. परंतु y बार मोठा आहे का y3 मोठा आहे ते स्टार्टिंगला घेणार. बघा तिसऱ्या रेक्टँगलचा हा सेंट्रॉइडल आणि इथून ते हा सेंटर म्हणजे यात काय आहे हा y बार मोठा आहे म्हणून काय केलं y बार मायनस हा y3 कमी डिस्टन्स असल्यामुळे दुसऱ्याने दिला याचा काय असतो स्क्वेअर. बेस किती आहे तिसऱ्याचा 160 इंटू डेप्थ किती आहे 20 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया तिसऱ्याचा किती काढला 3200 ब्रॅकेट मध्ये y बार किती काढला इथून ते डिस्टन्स 51.176 मायनस y3 इथून ते डिस्टन्स किती आहे टोटल 10 तर हे 10 असणार आहे. टोटल 20 होतं तर त्याच्या हाफ काय असणार आहे हे 10 असणार आहे तर काढलेलं असेल y3 10 होल स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया आपण किती आहे 51.176 मायनस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू करतो आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे म्हणून आन्सर इंटू डायरेक्ट 3200 इज इक्वल टू आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे म्हणून प्लस ब्रॅकेट मध्ये 160 इंटू 20 चा क्यूब डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे छोटी करण्यासाठी ENG दाबलं किती आलं 5.532 इंटू 10⁻⁶ mm⁴. तीन रेक्टँगलच्या तिन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय केल्या फाइंड आउट केल्या. ते काय करूया इक्वेशन मध्ये पुट करून टोटल Ix फाइंड आउट करूया. टोटल Ix काय होणार Ix1 ची व्हॅल्यू 6.987 इंटू 10⁻⁶ प्लस Ix2 किती काढला 977.914 इंटू 10⁻³ प्लस 5.532 इंटू 10⁻⁶. हा काय झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X. कॅल्क्युलेट करूया 6.987 इंटू 10⁻⁶ ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 977.914 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 5.532 इंटू 10⁻⁶ ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली त्या मोठ्या व्हॅल्यूला आपण छोटी करण्यासाठी काय करतो ENG बटन प्रेस करतो किती आला आपला आन्सर 13.496 आहे इथं म्हणजे 69 म्हणजेच काय 70 म्हणजेच 497 लिहूया 497 इंटू 10⁻⁶ युनिट काय असणार आहे mm⁴. सिमिलरली IYY फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर IYY बघा कसं काढणार आपण IYY इज इक्वल्स टू तीन रेक्टँगल असल्यामुळे IYY1 प्लस IYY2 प्लस IYY3 कसं करणार बघा संपूर्ण अनसिमेट्रिकल आय सेक्शनचा हा YY आणि इंडिव्हिज्युअल रेक्टँगलचा YY बघा या रेक्टँगलचा YY त्याच ऍक्सिस वरती आहे ह्या रेक्टँगलचा YY त्याच ऍक्सिस वरती आहे इथं आहे का. परत तिसऱ्या रेक्टँगलचा YY याच ऍक्सिस वरती म्हणजेच काय होतं रे तिन्ही रेक्टँगलचे YY ऍक्सिस संपूर्ण अनसिमेट्रिकल च्या YY ऍक्सिस वरती आहेत म्हणजे H ची व्हॅल्यू काय आली इथं
0 आली, ही जर 0 असेल तर एरिया इंटू 0 केल्यानंतर ही व्हॅल्यू 0 येणार. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. यात काय होतंय रे, पहिल्या बॉडीचा वाय वाय ऍक्सिस पॅरलल आहे का, वाय वाय ऍक्सिसला नाही, एकाच पॉईंटवरती. दुसऱ्या रेक्टँगलचा वाय वाय ऍक्सिस टोटल वाय वायला पॅरलल आहे का, नाही, एकावरतीच आहे. तिसऱ्या रेक्टँगलचा वाय वाय ऍक्सिस टोटल वाय वायला पॅरलल आहे का, नाही. म्हणजे तिन्हीचे सेंट्रॉइडल ऍक्सिस संपूर्ण अनसिमेट्रिकल वायच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस वरती असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही. पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही म्हणजे काय करायचं, प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेपरेट सेपरेट काढून ऍड करायचं. म्हणजेच काय होणार, पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाय वाय साठी कसा असतो, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्या रेक्टँगलचा डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस तिसऱ्या रेक्टँगलचा डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. इथं पुढं A1 H1 करायची गरज नाही, कारण काय दोन्हीचा पॅरलल, दोन्हीचा ऍक्सिस कसा आहे तर एका सेंट्रॉइड मधून पास होते. ते संपूर्ण बॉडीचा वाय वाय हा प्रत्येक सेंट्रॉइडल ऍक्सिस मधून पास होतो. म्हणून काय केलं आपण, डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केला. जर का हा सेंट्रॉइडल इथं असता आणि संपूर्ण बॉडीचा वाय वाय इथं असतात तर हे एकमेकाला पॅरलल असते, म्हणजे हा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावा लागला असता. परंतु याचे वाय वाय ऍक्सिस आणि संपूर्ण बॉडीचा वाय वाय ऍक्सिस एकाच पॉईंट मधून पास होतात, त्यामुळे इथं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही. म्हणून काय होतं, ही पुढची टर्म काय होते, निग्लेक्ट होते. मग फक्त काय व्हायला लागतं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावं लागतं. म्हणजे हे प्लस हे प्लस हे एवढंच घ्यावं लागणार. परंतु काय होतंय, इथं बीडी क्यूब आय एक्स एक्स साठी फॉर्म्युला काय असतो, बीडी क्यूब असतो. आय वाय वाय साठी काय असतो, डीबी क्यूब. हे सर्व फॉर्म्युला आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिल्यात, तिथून तुम्ही त्या गोष्टी कव्हर करू शकता. तर आता डायरेक्ट आपण काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया रेक्टँगलचा, पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस दुसऱ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस तिसऱ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही, कारण काय होतं, हे ऍक्सिस डायरेक्ट यातूनच काय होतात, पास होतात. संपूर्ण अनसिमेट्रिकल आय सेक्शनचा वाय वाय ऍक्सिस हा इंडिव्हिज्युअल वाय वाय ऍक्सिस मधून काय होतो, पास होतो. म्हणून काय केलं आपण, डायरेक्ट फॉर्म्युला वापरला. आता बघा, पहिल्या रेक्टँगलचा डेप्थ किती आहे, 20, बेस किती आहे 100 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्या रेक्टँगलची डेप्थ किती आहे, इथं काढली 80, बेस किती आहे 20, ही 20 आहे चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस तिसऱ्या रेक्टँगलची डेप्थ किती आहे 20, बेस किती आहे 160 चा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेट करूया. पहिल्याच बघा, 20 इंटू 100 चा क्यूब इज इक्वल टू, आन्सरमध्ये सेव्ह आहे, डिवायडेड बाय 12. काहीतरी व्हॅल्यू आली तर EN जी दाबतो मी, 1.667 लास्टची व्हॅल्यू लिहितो. तीनच व्हॅल्यू आपण पुढच्या लिहितो म्हणून 666, शेवटी 7 असल्यामुळे 7 इंटू 10 टू पॉवर 6 प्लस. आता मी काय करतो, व्हॅल्यू सेव्ह करतो. आता हे परत मी डबल टाईप करण्यात टाइम वेस्ट जाईल, म्हणून काय करतो, व्हॅल्यू सेव्ह करतो. कसं करतोय बघा, या गोष्टी तुम्हाला जर जमल्या तर प्रॅक्टिसने जमतील, त्यामुळे ह्या गोष्टीचं प्रॅक्टिस करत चला, नाहीतर अन्यथा तुम्ही काहीतरी रॉंग स्टेप करू शकता. त्यामुळे प्रॅक्टिसने ज्या गोष्टी पॉसिबल असतात. हे काहीतरी व्हॅल्यू आहे, मी काय करतो, कॅल्क्युलेटर ऑन करतो. ही जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये सध्या सेव्ह आहे. मग मी काय, ती कशाच्या फॉर्ममध्ये सेव्ह आहे तर हे आन्सरमध्ये सेव्ह आहे. म्हणून मी काय केलं, आन्सर इज इक्वल टू केलं, शिफ्ट, इथं स्टोअरचं बटन आहे, स्टोअर, आणि हे रेड कलरचं बटन आहे काय, हे शिफ्ट केलं. म्हणजे सध्या माझी ए मध्ये काय व्हॅल्यू ही सेव्ह झाली. ओके, आता मी सगळं फॉर्मॅट केलं. आता दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन करूया. 80 इंटू 20 चा क्यूब इज इक्वल टू, आन्सरमध्ये सेव्ह आहे, डिवायडेड बाय 12. काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी पॉईंट दाबलं की त्याला आपलं ते 53.333 इंटू 10 टू पॉवर 3 प्लस. आता ही पण व्हॅल्यू मी स्टोअर करतो, परत डबल मी टाईप करत बसत नाही, टाइम वेस्ट होईल म्हणून. कॅल्क्युलेटर ऑन केलं, ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह असणार, बघा सेव्ह आहे. म्हणून काय केलं, शिफ्ट स्टोअर. आता ही व्हॅल्यू मी ए मध्ये स्टोअर केली, आता मी काय करतो, ही व्हॅल्यू बी मध्ये स्टोअर करतो. कॅल्क्युलेटर ऑन केलं. नेक्स्ट तिसरं कॅल्क्युलेशन करूया. 20 इंटू 160 चा क्यूब इज इक्वल टू, आन्सर डिवायडेड बाय 12. काहीतरी मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी EN जी दाबलं की त्याला 6.826
इंटू 10⁶. आता ही पण व्हॅल्यू मी स्टोअर करतो. ऑन केलं कॅल्क्युलेटर, ही व्हॅल्यू कुठं असणार आहे, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे. म्हणून काय केलं, शिफ्ट स्टोअर सी मध्ये व्हॅल्यू ही स्टोअर केली. म्हणजेच बघा, ए मध्ये मी सेव्ह केले, 2 मध्ये सेव्ह केले, 3 मध्ये सेव्ह केले. आता जर मला हे करायला लागलं असतं तर बराच वेळ गेला असता. हे टाईप करा प्लस हे टाईप करा प्लस हे टाईप करा. आता मला एवढं टाईप करायची गरज नाही. मी काय करणार, डायरेक्ट हे रेड कलर मध्ये, हे अल्फा रेड मध्ये असल्यामुळं ए प्लस बी प्लस सी. म्हणजेच काय रे, ही व्हॅल्यू ए मध्ये सेव्ह आहे, ही बी मध्ये सेव्ह आहे, ही सी मध्ये सेव्ह आहे. ए प्लस बी प्लस सी मी आन्सर करतो. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी एन जी दाबणार, तिथे आन्सर आला आपलं 8.546 इंटू 10⁶ mm⁴. हे काय झालं आपलं आय वाय वाय. हे आन्सर बरोबर आहे का आपण चेक करू शकतो का बघा. हे 6, ह्याची पॉवर पण 6 करायची म्हणजे काय होणार, अजून इकडे पॉईंट इकडे शिफ्ट होणार. इथं 456 म्हणजे 0.53 असं काहीतरी आन्सर येणार. म्हणजे इथं 0 हे 6 आणि 0 6 आणि 1 7 आणि पुढच्या व्हॅल्यू काहीतरी आहेत म्हणजे 8 येणार. म्हणजे आन्सर आपलं बरोबर असणार आहे बघा, 8.546. किंवा असं सुद्धा करून दाखवतो तुम्हाला आन्सर बरोबर येते का. तर आपला आय वाय वाय किती आलं, 8.546 इंटू 10⁶ mm⁴. तर आता मी इंडिव्हिज्युअल तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. परंतु या प्रोसेसमध्ये जास्त वेळ जाणार म्हणून मी डायरेक्ट स्टोअर केल्या व्हॅल्यू. आणि त्या स्टोअर करायच्या व्हॅल्यू तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिसने जमणार आहे. प्लस 53.333 इंटू 10⁻³ प्लस 6.826 इंटू 10⁻6 इज इक्वल टू काहीतरी मोठी व्हॅल्यू छोटी येण्यासाठी मी जे दाबलं 8.546 इंटू 10⁻6. आन्सर काय आलं रे आपलं, सेम आलं. परंतु ही प्लस हे असं टाईप करत जाण्यात आपलं काय होणार, टाइम वेस्ट होणार. त्यापेक्षा मी काय केलं, डायरेक्ट आन्सर स्टोअर करत गेलो आणि शेवटी तिघाची काय केली, ऍडिशन केली. ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केल्या तर तुम्हाला जमू शकतात. जर तुम्ही ऑन द स्पॉट जर असं कॅल्क्युलेट करायला गेलं तर आन्सर कदाचित चुकू शकतात. त्यामुळं आपला हा सॉम मॉस कोणताही सब्जेक्ट असेल, अतिशय सोप्या गोष्टी असतात. फक्त या प्रॅक्टिसनेच फक्त आपल्याला काय एकदम इझी जातात. त्यामुळं या गोष्टींचं प्रॅक्टिस करत चला. अतिशय सोप्या आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट असतात. याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर अवघड असं यात काहीच नाही. तर आपल्याला न्यूमेरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे आपण काय केलं, x आणि y व्हॅल्यू काय केल्या, फाइंड आउट केल्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. या गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत जा, जेणेकरून आपल्यासोबत त्यांचाही फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.